नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर आज मी मटनची रेसिपी दाखवणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी कांदा मस्त असा भाजून घेतलेला आहे बघा. लालसर असा कांदा भाजून घ्यायचा. इथे कांदा व्यवस्थित भाजायला पाहिजे, मग आपल्या जेवणाला खूप छान चव येते. तर कांदा आपला भाजून झालेला आहे. त्यानंतर मी तो आता काढून घेते आणि सुके खोबरे मी कापं काढलेली आहेत सुक्या खोबऱ्याची, ती पण चांगली अशी भाजून घेणार आहे. आणि लसूण, आले आणि कोथिंबीर ते पण तेलामध्ये थोडंसं भाजून घेते मी. त्यानंतर खडा मसाला इथे घेतलेला आहे मी, तो पण मी भाजून घेणार आहे. आता मंद आचेवर मी थोडासा भाजून घेणार, तो जास्त भाजायचा नाही, कारण जास्त भाजलं की वास निघून जातो खडा मसाल्याचा. त्यानंतर इकडे बघा 2 चमचे मी आले पेस्ट घेतलेली आहे आणि हळद घेतलेली आहे. व्यवस्थित अशी मटणाला आता मी लावून घेणार आहे आणि 10 मिनटं मी मटण झाकून ठेवणार आहे. इथे मी मीठ टाकणार नाही, नंतर मीठ टाकणार आहे, कारण मीठ टाकल्यामुळे शिजत नाही मटण. चिकनला मीठ टाकलं तरी चालेल. आता मी ते 10 मिनटं झाकून ठेवते. इकडे बघा वाटण मी तयार केलेलं आहे. तुम्ही खडा मसाला सेपरेट पण लावू शकता. तर इथे मी वाटण आता एकत्र लावून घेणार आहे. तर मी इथे बघा कांदा फोडणीला घालत आहे. त्यानंतर मी 2 तमालपत्र टाकलेली आहेत फोडणीला. 2 तमालपत्र टाकणार आहे. त्यानंतर बघा मस्त अशी फोडणी मी आता देणार आहे. त्यानंतर लाल तिखट, तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता मसाला. गरम मसाला टाकलेला आहे ते मी. आता मी हिंग टाकणार आहे. आता मस्त अशी फोडणी आपली झालेली आहे. कलर पण पाहू शकता तुम्ही, सुंदर असा आलेला आहे लाल. त्यानंतर आता मी मटण टाकणार आहे. चांगलं मटणाच्या फोडी व्यवस्थित तळून घ्यायच्या. मसाला लागला पाहिजे प्रत्येक फोडीला. थोडीशी मी इथे वाफ देऊन घेणार आहे ताटात पाणी टाकून. आता मी ताट ठेवून वाफ देऊन घेणार आहे. आता मी इथे मटण मसाला टाकलेला आहे बघा, तो पण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया फोडींना. त्यानंतर मी ताटामध्ये पाणी टाकून थोडंसं मटण मी वाफवून घेणार आहे 2 वेळा. पाणी टाकून मी वाफवून घेते थोडंसं मटण, कारण मसाला चांगला लागतो आपल्या फोडींना, त्यामुळे. आता मी थोडंसं वाफवून घेते परत एकदा ताट ठेवून, पण ढवळायला पाहिजे, नाही तर खाली लागू शकतं आपलं मटण. त्यानंतर बघा मस्त असं शिजलेलं आहे. आता पाणी ते टाकून मटणामध्ये आता आपण कुकर लावून घेऊया. तर बघा कुकर आपला झालेला आहे. मटण पण मस्त असं शिजलेलं आहे. आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. आता वाटप टाकून घेते मी. वाटण पूर्ण टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला कमी वाटण टाकायचं असेल तरी टाकू शकता. इथे रस्सा करायचा असेल तरी चालेल, किंवा
मी ते ग्रेव्ही टाईप बनवणार आहे, थोडीशी ग्रेव्ही टाईप बनवणार आहे. त्यामुळे मी थोडंसं सुकंच करणार आहे. तुम्हाला ग्रेव्ही नको असेल तर तुम्ही रस्सा पण करू शकता. तर मीठ टाकून झाल्यानंतर मी आता कोथिंबीर घातलेली आहे वरून. बघा आपलं मस्त असं मटण शिजलेलं आहे, खूप छान झालेलं आहे मटण. वाव मस्त. तर बघा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.